नमस्कार मित्रांनो, विश्व टेक्नो हबच्या सेल्सफोर्स मराठीमध्ये या चॅनलमध्ये मी नितीन यादव तुमचे स्वागत करतो. अ, यामध्ये आपण आज सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी बद्दलची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला सेल्सफोर्समध्ये करिअर करायचं असेल, तर सेल्सफोर्समध्ये करिअर सुरू करत असताना आपल्याला कसं स्टार्ट करायचं आहे सेल्सफोर्समध्ये ॲडमिन ट्रॅकवर डेव्हलपर म्हणून कसं आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस कशी करायची आहे, ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर Salesforceमध्ये तुम्हाला तुमची जर्नी स्टडी स्टार्ट करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Salesforceमध्ये तुम्हाला ट्रेलहेड यावर अकाउंट क्रिएट करावं लागेल. तर ट्रेलहेड ही एक कम्युनिटी आहे जी Salesforceनं प्रोव्हाईड केलेली आहे. तर ही फ्रीवेअर कम्युनिटी आहे. यावर तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता आणि अकाउंट क्रिएट करून त्याच्यामध्ये असणारे ॲडमिन ट्रॅक आणि डेव्हलपर ट्रॅकवरचे व्हेरियस ट्रेल्स जे आहेत ते तुम्ही सोडवू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. Googleवर गेल्यानंतर तुम्हाला trailhead.salesforce.com या वेबसाईटला, या लिंकला व्हिजिट करायचं आहे. तर जाणून घेऊयात आपण ट्रेलहेडवर आपलं अकाउंट कसं क्रिएट करायचं. Googleवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ट्रेलहेड लॉगिन. ओके. सो ट्रेलहेड लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिली जी काही लिंक इथं प्रोव्हाईड करते Salesforce ट्रेलहेड, trailhead.salesforce.com. सो ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय. या लिंकवर क्लिक केल्यानंतर Salesforce ट्रेलहेडचं हे डॅशबोर्ड जो आहे हा इथे तुम्हाला दिसतोय आहे आणि येथे तुम्हाला साइन अपचं पण बटन दिलेलं आहे आणि गेट स्टार्टेड फॉर फ्री. सो ही एकमेव अशी कम्युनिटी आहे. Salesforce ही अशी एकमेव कम्युनिटी आहे ज्याच्यावर ट्रेलहेड कम्युनिटी मार्फत आपण त्याच्यावर अकाउंट क्रिएट करून Salesforce मधल्या टेक्नॉलॉजी मधल्या ज्या काही टेक्निकल स्किल्स आहेत त्या तुम्ही एकदम अगदी तुम्हाला समजेल अशा ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतात. तर तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करण्यासाठी साइन अपवर क्लिक करा किंवा गेट स्टार्टेड फॉर फ्री ह्याच्यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरियस ऑप्शन दिलेली आहेत. इथं लेट सेटअप युअर फ्री ट्रेल ब्लेझर अकाउंट. तुमचं ट्रेल ब्लेझर अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचं आहे. तर ट्रेल ब्लेझर अकाउंट क्रिएट करत असताना इथे तुम्हाला व्हेरियस ऑप्शन दिलेले आहेत. कंटिन्यू विथ गुगल, कंटिन्यू विथ सेल्सफोर्स, कंटिन्यू विथ MuleSoft, कंटिन्यू विथ लिंक्डइन अकाउंट, कंटिन्यू विथ Apple अकाउंट आणि किंवा तुम्ही मध्ये इथे तुम्हाला ईमेल आयडी वगैरे तुमचा जर ट्रेल ब्लेझर अकाउंट असेल तर तुम्ही इथे टाकून त्याला लॉग इन करू शकतात. तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिल्यांदा कंटिन्यू विथ गुगल करायचंय. गुगल अकाउंट तुमचं जीमेल अकाउंटनं तुम्हाला तुमचं ट्रेल ब्लेझरचं अकाउंट क्रिएट करायचंय. कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर इथं तुमचा जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी टाकायचा आहे. जसं की ओके, तुमचा ईमेल आयडी टाका. तुमच्या ईमेल आयडीचा पासवर्ड टाका. ओके आणि नेक्स्ट कंटिन्यू म्हणायचं आहे इथे. साइन इन salesforce.com. येस. नाव आता इथे तुम्ही आल्यानंतर ह्या डॅशबोर्डवर तुमचं इथे तुम्हाला Salesforceचं पेज येईल. इथे तुमची कंट्री सिलेक्ट करायची आहे, इंडिया. त्यानंतर तुमचं स्टेट, तुम्ही ज्या स्टेटमधले असाल त्या स्टेटचं तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. आणि हे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याला ॲग्रीला ह्याला टिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुमचा
जो लॉग इन पेज आहे सेल्सफोर्सचा तो ओपन होईल इथे. त्यानंतर तुम्हाला तो विचारेल कंपनी नेम. तर कंपनी नेम मध्ये तुम्ही सध्या स्टुडंट असाल तर सेल्फ टाका किंवा सेल्सफोर्स जरी टाकलं तरी काही हरकत नाही. मी सध्या पुरतं इथे सेल्सफोर्स असं टाकून देतो. रोल नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. रोल नेम तुम्ही सिलेक्ट करत असताना तुम्ही ॲज अ स्टुडंट असाल तर स्टुडंट सिलेक्ट करा. एज्युकेटर असाल तर एज्युकेटर करा. एक्झिक्युटिव्ह प्रोडक्ट मॅनेजर जो तुमचा रोल असेल तो तुम्ही सिलेक्ट करा. सध्या पुरता मी इथे स्टुडंट रोल सिलेक्ट करतो आहे. आणि रिलेशनशिप टू सेल्स फोर्स. रिलेशनशिप टू सेल्स फोर्स मध्ये सिलेक्ट करत असताना तुम्हाला कस्टमर, पार्टनर, नॉन कस्टमर, प्रॉस्पेक्ट, सेल्सफोर्स एम्प्लॉई असे वेगवेगळे रोल्स दिलेले आहेत. तुम्ही कोणताही एक रोल सिलेक्ट करू शकता. तर मी सध्या पुरता सेल्सफोर्स एम्प्लॉई असं सिलेक्ट करतोय आणि कम्प्लीट माय साइन अप. म्हणजे ज्या वेळेस मी कम्प्लीट माय साइन अप वर क्लिक करेल तर माझं अकाउंट इथे सेल्सफोर्स ट्रेल ब्लेझर वर अकाउंट क्रिएट होईल. लेट्स कंटिन्यू. सो कंटिन्यू केल्यानंतर तुमचं सेल्सफोर्स ट्रेल ब्लेझरवर तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. इथे तुम्हाला तुमचं डॅशबोर्ड दिसतो आहे आणि या डॅशबोर्डवर तुम्हाला गेट स्टार्टेड विथ ट्रेल हेड अँड द ट्रेल ब्लेझर कम्युनिटी हा जो सगळ्यात सुरुवातीचा इनिशियल ट्रेल आहे तो ट्रेल तुम्हाला इथे कंप्लीट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचे ट्रेल्स ह्यामध्ये कंप्लीट करू शकतात. यामध्ये बरेचसे डॅशबोर्डवर वरती मेनू ऑप्शन दिलेले आहेत. सेल्सफोर्स मधले प्रोडक्ट, इंडस्ट्रीज, कस्टमर्स, देन लर्निंग, सपोर्ट, कंपनी, सेल्सफोर्स प्लस ह्या मेनूवर तुम्ही जाऊन तुमचं जे काय माहिती आहे सेल्सफोर्स बद्दलची ती तुम्ही इथं घेऊ शकता. आता इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुमचं नाव येईल आणि इथे जर तुम्ही ह्या प्रोफाईलवर क्लिक केला तर तुमची सेल्सफोर्स ट्रेल ब्लेझर मध्ये प्रोफाईल इथे दिसेल. सध्या तुमचं इथे ह्या प्रोफाईलमध्ये इथे तुमचं हा स्टार्ट टू लर्न आहे ट्रेल हेड्स. इथे तुमच्या जे काय असतील बॅचेस हे बॅचेस इथे तुम्हाला दिसतील. तुमचे पॉइंट्स तुम्ही अर्न केलेले तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही कंप्लीट केलेले ट्रेल्स तुम्हाला इथे दिसतील. ओके. तर ही सगळी माहिती आहे तुम्हाला सेल्सफोर्स ट्रेल हेडवर तुम्हाला अकाउंट क्रिएट करण्याबद्दलची. तर मित्रहो, हा सगळा झाला तुमचा ट्रेल हेड अकाउंट क्रिएट करण्यासाठीचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या विश्व टेक्नो हबच्या सेल्सफोर्स मराठीमध्ये या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.